घाटकोपरमधल्या 16 निष्पापांचे बळी घेणाऱ्या घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेमधला आरोपी भावेश भिंडे याला अखेर अटक झालेली आहे। भावेश भिंडेच्या नंतर त्याला साथ देणारे महानगरपालिकेमधले आणि इतर सरकारी यंत्रणेमधले साथीदार सुद्धा कायद्यासमोर आणले जाणार का की हे प्रकरण तसंच विसरवलं जाणार हा सुद्धा सवाल आता उपस्थित होतोय। वादळी वाऱ्यासह मुंबईवरती अवकाळीनं कहर केला। घाटकोपरमध्ये विश्वविक्रमासाठी लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये गेलेलं होर्डिंग पत्त्यासारखं कोसळलं। 16 मुंबईकरांवरती यमराज बनून झडप घालणाऱ्या होर्डिंग कंपनीचा मालक भावेश भिंडेला अखेर राजस्थानामधून जेरबंद करण्यात आलंय। परवानगी नसतानाही एवढं भलं मोठं होर्डिंग त्यानं उभारल्याचा आरोप आहे। त्याखाली दबून 16 मुंबईकरांनी नाहक प्राण सोडले। हे महाकाय होर्डिंग हटवण्याचं बचाव कार्य अखेर 65 तासांनी थांबलं, पण आता समोर येत आहेत ते हादरवून टाकणारे अनुभव। मोबाईल खाली लेफ्ट माझ्या सीटला पडला होता, बाजूच्या सीटवर। मग तो मोबाईल मी घेतला, बघितलं। मी सगळ्यात अगोदर मी माझ्या भावाला फोन केला। माझा मित्र होता, तो पंतनगर राहतो, त्याला फोन केला की बोलो असा असा प्रसंग माझ्यावर। तर मला मी लगेच येतो। नंतर मी भावाला फोन केला, म्हणलो माझ्याजवळ फक्त 10 ते 15 मिनिटं आहेत बोलो। पण काय आलं की जेव्हा मी गाडी खाली केली तेव्हा थोडंसं एवढी फट होती, त्यातून हवा येत होती। मग मला असं वाटलं की नाही आता मी वाचणार। त्यानंतर एक व्यक्ती तिकडनं रिक्षावाला आहे ना, रिक्षाला तर कोण माहित नाही, रिस्कवाला, तो हळूहळू असा सरपडत चालला होता। त्याला बोललो दादा मला वाचव। यांचा मला कंटिन्यूस फोन चालू होता। त्याच्यानंतर आम्ही घरातून निघालो, टू व्हीलरवर इथपर्यंत पोहोचलो। त्याच्यानंतर जसं पोहोचलो तसं यांना गाडीतून काढण्यात जस्ट काढलं होतं 2-3 लोकांना। तर यांना घेतलं आणि तसं डायरेक्ट आम्ही हॉस्पिटलला निघालो। प्रायमरी खूप आरडाओरडा होता प्रचंड एकदम। त्याच्यामध्ये कसं तरी खेचून काढला आणि तो दृश्य म्हणजे एकदम विचित्र होतं खडा खूप। तर ते कसं तरी आम्ही लोकांनी हँडल केलं, त्यांना घेऊन गेलो, प्रथमोपचार केलं आणि त्याच्यानंतर मग घरी आलो। हम लोग फर्स्ट ड्यूटी करके सेकेंड वालों को रीडिंग लिखाए थे। उस समय आंधी आई, थोड़ा उतना आंधी नहीं थी ये तूफान जितना चाहिए, बस इतने में कांड हुआ है। थोड़ा धूल उठा, उसके बाद में वो गिर रहा है सामने, सब देख रहे हैं। आवाज भी हो रही पंप के अंदर की भाई पंप के बाहर हो जाओ, पब्लिक गाड़ी छोड़ के। जो निकला जो अंतर हो गया। तब्बल 65हून अधिक तास सुरू असलेलं बचाव कार्य हे गुरुवारी सकाळी थांबलंय। मी सध्या त्याच पेट्रोल पंपवर आहे ज्या ठिकाणी हा होर्डिंग कोसळून 16 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर 91 जण एकूण यामधून बाहेर काढण्यात आली होती। सध्या आपण त्याच ठिकाणी आहोत आणि आपण जर या ठिकाणीची परिस्थिती पाहिली तर या ठिकाणी या पेट्रोल पंपवरचा आता ढिगारा काढण्याचं काम जे आहे ते सध्या सुरू असलेलं आपल्याला पाहायला मिळतं। या ठिकाणी ज्वलनशील पदार्थ पेट्रोल, डिझेल आणि CNG असल्यामुळे रेस्क्यू ऑपरेशनमध्ये अडचण निर्माण होत होती आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर 4 दिवसाने रेस्क्यू ऑपरेशन थांबवलेलं आहे। एकूण 91 जण जी आहेत ती या ढिगाऱ्या घालून अखेर बाहेर काढण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळतात। पालिकेने ही माहिती दिलेली आहे की रेस्क्यू ऑपरेशन हे पूर्णतः आता थांबवण्यात आलेलं आहे। दुसरीकडे जर आपण पाहिलं तर आता हे लोखंडाचे गर्डर असतील किंवा इतर गोष्टी असतील, हा मलबा जो आहे तो बाजूला काढण्याचं काम सध्या सुरू आहे। अनेक गाड्या या अजूनही या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपण जर पाहिलं तर गेल्या 3 दिवसांपासून या ठिकाणी श्वान पथक असेल किंवा इतर अग्निशमन दल असेल, बचाव पथक असतील, त्यांच्याकडून शोध मोहीम जी आहे ती सुरू असलेली पाहायला मिळत होती आणि यातून टोटल जे आहे एकूण जर पाहिलं तर 16 जणांना बाहेर काढण्यात आलेलं आहे आणि आता गॅस कटरच्या मदतीने जे आहे हे सगळं साईडला करण्यात आलं। या घटनेच्या नंतर राजकारण्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांचा कलगीतुरा सुद्धा रंगलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी घाटकोपरमध्येच केलेल्या रोड शोमुळे यामध्ये भर पडली आहे। देशाच्या प्रधानमंत्र्यांच्या रोड शोसाठी जे आता कार्यवाहक प्रधानमंत्री आहेत त्यांच्यासाठी दुपारी 12 वाजल्यापासून मुंबईचे रस्ते, मेट्रो ट्रेन्स, रेल्वे, कार्यालय हे सगळं बंद केलं। लोकांचे किती हाल झाले। निवडणूक आयोग आहे कुठे? आचारसंहिता आहे कुठे? कोणासाठी? अशा प्रकारे प्रचार या देशात कधी झाला नव्हता। ज्या रस्त्यावर 17 लोकांचा मृत्यू झाला होर्डिंग पडून, तेथे प्रधानमंत्री रोड शो करतात
यासारखी अमानुष गोष्ट नाही. शेवटी देशाचे पंतप्रधानांचं कार्यक्रमाचं शेड्यूल जे आहे हे पूर्ण निवडणुकीच्या कालखंडापर्यंत अतिशय काटेकोरपणे तयार केलं गेलेलं असतं. त्याच्यामध्ये सुरक्षेच्या संदर्भातही अनेक बाबी असतात. अचानक एखाद्या ठिकाणी भेट देणं किंवा जाणं हे जरी आपली त्या ठिकाणी म्हणणं बरोबर असलं तरी सुद्धा सुरक्षा यंत्रणा बऱ्याच वेळेला या सगळ्या बाबीकरता परवानग्या देत नाहीत. परंतु मुळात हा जो होर्डिंग, बेकायदेशीर होर्डिंग असतील याच्या बाबतीमध्ये जी काही चर्चा ह्या 2-3 दिवसामध्ये होते त्याच्या संदर्भानं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची अशी मागणी राहील की येणाऱ्या अधिवेशनामध्ये या संदर्भामध्ये कायदा करण्याची आवश्यकता आहे. या घटनेच्या नंतर जाग आलेल्या मुंबईसह महाराष्ट्रामधल्या अनेक पालिका ऍक्शन मोडवरती आल्या. घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेमध्ये झालेली हानी भरून न येणारी आहे, पण किमान भविष्यामध्ये असं घडू नये यासाठी सर्वच दोषींवरती कठोर कारवाई करणं गरजेचं आहे. आरोपी भावेश भिंडेला अटक झाली म्हणून समाधान न मानता पोलिसांनी हे प्रकरण सामूहिक हत्याकांडासारखं गंभीर मानावं. प्रत्येक दोषीला जेरबंद करावं. तर आणि तरच भविष्यामध्ये आपली तिजोरी भरण्यासाठी निष्पापांच्या जीवाशी खेळण्याची हिंमत कुणीही दाखवणार नाही. मुंबईहून निखिल चव्हाणसह राशिदी नामदार, पुढारी न्यूज.